गुड मॉर्निंग मित्र हो. आज आपण व्यवसाय व्यवस्थापनाची मूळ तत्त्वे या विषयामधील मनोबल या पॉईंटवर बोलणार आहोत. मनोबलामध्ये उच्च मनोबल आणि निम्न दर्जाचे मनोबल असे दोन प्रकार आहेत. मागील तासामध्ये आपण उच्च दर्जाचे मनोबल काय असतं, मनोबल म्हणजे काम करण्याची मनोबल इच्छा असणे, तर ते निम्न दर्जाचे आणि उच्च दर्जाचे असे दोन प्रकार आहेत. तर आपण आज निम्न दर्जाचे मनोबल या संदर्भामध्ये भाष्य करणार आहोत. डॉक्टर विल्यम स्प्रिगल यांच्या मते कामगाराचे मनोबल निम्न दर्जाचे असल्यास त्याचे खालील दुष्परिणाम घडून येतात. नंबर 1, जर कामगाराचे मनोबल हे निम्न दर्जाचे किंवा त्याची काम करण्याची जर इच्छा जास्त नसेल तर उत्पादकतेमध्ये घट होते. म्हणजे आपण जे उत्पादन ठरवलेलं आहे ते उत्पादन जे आवश्यक आहे त्यापेक्षा कमी प्रमाणात होतं आणि आपल्याला संस्थेचं किंवा संघटनेचं व्यवसायाचं नुकसान होते. म्हणजे कामगाराचे मनोबल जर निम्न दर्जाचे असेल तर उत्पादनामध्ये घट होतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या नफ्यावर होत असतो. यानंतर आहे कामगाराच्या गैरहजर राहण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ. काम करण्याची जर इच्छा नसेल, बऱ्याच वेळा जो कामगार आहे, जो अनुयायी आहे, जो संघटक आहे, संघटनेत काम करणारे घटक आहेत, जे आळशी बनतात आणि त्याचा परिणाम कामावर गैरहजर राहण्याचा परिणाम किंवा प्रवृत्तीमध्ये वाढ होण्यास भाग पडते किंवा प्रवृत्त होतात. यानंतर आहे संघटनेचे नियम आणि अधिकाऱ्यांना दिलेले आदेश याबद्दल कामगाराच्या मनात उत्पन्न होणारी विरोधाची भावना. कधीकधी संस्थेमध्ये, संघटनेमध्ये काम करत असताना, व्यवसायामध्ये काम करत असताना संघटनेचे नियम त्यांच्या संघटनेसाठी योग्य असतात, परंतु निम्न दर्जाचं जर मनोबल असेल तर त्यांनी संघटनेने घातलेले नियम आणि अधिकाऱ्याने दिलेले आदेश हे थोडेसे मनाला पटत नाहीत आणि त्यामुळे कामगाराच्या मनामध्ये जी भावना उत्पन्न होते ती विरोधाची भावना निर्माण होते आणि मग असा परिणाम कामगाराचं मनोबल जर निम्न दर्जाचं असेल तर व्यवसायावर होतच असतो. यानंतर आहे कामगाराच्या तक्रारी व त्यांनी दिलेल्या अडचणीमध्ये असाधारण वाढ. कामगाराच्या तक्रारी म्हणजे काय? काम करत असताना संस्था असेल, उद्योजक असेल, तर तुम्ही कितीही काम करण्यासाठी सांगितलं, त्याची जर इच्छा नसेल तर तो काम व्यवस्थितपणे करू शकत नाही आणि मग त्यामुळे कामगाराच्या तक्रारी वाढतात आणि सांगितलेल्या जे काही काम सांगितलेलं आहे त्या सोडवण्यापेक्षा अडचणीमध्ये वाढ होत असते. यानंतर कामगाराच्या टर्नओव्हरमध्ये वाढ आणि यानंतर आहे कामगाराच्या दारू पिण्याच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा वाढ होते आणि कामगाराच्या दारू पिण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होणार असेल तर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा त्या कामगाराच्या अपघाताच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ व्हायला सुरुवात होत असते. अशा पद्धतीनं कामगाराचे मनोबल निम्न प्रवृत्तीचे असल्यास कामगार त्यांच्या कामात रस घेत नाही, स्वतःची जबाबदारी टाळण्याच्या किंवा इतरावर ढकलण्याचा प्रयत्न करतात, अधिकाऱ्याचे आदेश पाळण्यात तत्परता दाखवत नाहीत, आपल्यासोबत काम करणाऱ्या कामगाराशी सहकार्य करत नाहीत, कोणताही सबळ करत नसताना गैरहजर राहतात आणि क्षुल्लक कारणावरून फोरमन, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यावर आणि संघटनेवर बेजबाबदारपणे टीका करत असतात. अशा रीतीने कामगाराचे निम्न मनोबल हे संघटनेत बेशिस्त निर्माण करण्यासाठी, उत्पादनाचा दर्जा खालावण्यासाठी व उत्पादनाची पातळी घसरण्यासाठी कारणीभूत ठरते. कामगारांनी त्यांच्या कार्यालयाकडे दुर्लक्ष, त्याचे बेजबाबदार वागणूक, अपघाताचे वाढलेले प्रमाण आणि वाढता अपव्यय, वाढता खर्च यामुळे जर उत्पादनाचा खर्च पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढतो आणि कामगाराच्या किंवा कारखान्याच्या उत्पादकतेच्या व्यवस्थित
उपयोग करणे शक्य होत नाही. असंतुष्ट, त्रासलेले व चिडलेले कामगार पक्षी राजकारणाला व आत्यंतिक विचारसरणीला बळी पडतात आणि क्षुल्लक कारणावरून संपावर जाण्यासाठी प्रवृत्त होतात. कामगाराचे निम्न मनोबल हे औद्योगिक शांततेचा भंग करण्यासाठी आणि उत्पादन कार्यात विस्कळीतपणा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो व कामगाराचे निम्न मनोबल हा कारखान्याच्या अपयशाचा, कारखान्यातील कामाचा हा अपयशाचा एक प्रमुख घटक आहे असे कुणालाही नाकारता येत नाही. म्हणजेच जर तुमच्या कामगाराचं मनोबल हे निम्न प्रतीचं असेल तर कारखाना हा व्यवस्थितपणे चालत नाही, त्याच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत नाही, त्याचे आर्थिक विकास होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे मनोबल निर्धारित करणारे घटक, डिटर्मिनंट्स ऑफ मॉरल. कर्मचाऱ्याच्या मनोबलाला प्रभावित करणाऱ्या घटकांना मनोबल घटक मॉरल फॅक्टर्स असे म्हणतात. कर्मचाऱ्याच्या मनोबलाला प्रभावित करणाऱ्या घटकाची एक विस्तृत यादी तयार करण्याचे कार्य अशक्य नसले तरी अवघड जरूर आहे. काही महत्त्वाचे मनोबल घटक खाली दिलेले आहेत, ज्यामध्ये पुरेसा पगार व इतर सोयी सवलती. जर तुम्हाला कामगाराचं मनोबल वाढवायचं असेल तर त्यांना आवश्यक तेवढा पगार, मुबलक प्रमाणात पगार व त्यांना दिलेल्या इतर सोयी म्हणजे कॅन्टीनची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, बसण्याची व्यवस्था असेल, अशा जर व्यवस्था तुम्ही व्यवस्थित दिल्या तर तुमच्या कामगाराचं मनोबल निर्धारित करतं किंवा तुमच्या कामगाराचं मनोबल हे चांगल्या पद्धतीचं राहू शकतं किंवा त्याचं मनोबल चांगलं होतं आणि कारखान्याचा विकास होतो. यानंतर आर्थिक व आर्थिकेतर परिणाम. आर्थिक व आर्थिकेतर परिणाम आर्थिक म्हणजे वेळोवेळी जर गरज पडत असेल कर्मचाऱ्याला एखादी अडचण आली असेल त्याला आर्थिक मदत करणे. आर्थिकेतर परिणाम म्हणजे त्याचं मनोबल उचलण्यासाठी किंवा त्याला अभिप्रेरणा आणण्यासाठी, त्याच्या सुखादुखामध्ये आपण कधी कधी त्याला जाऊन भेटणं किंवा त्याच्या अडचणी कोणकोणत्या आहेत का याची शहानिशा करणं हे तुमच्या संघटनेच्या व्यवस्थापकाचं काम असतं आणि मग त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा म्हणतो. त्यामुळे तुमच्या मनोबल निर्धारित होतं किंवा मनोबल चांगलं राहतं. कुणाचं? तुमच्या कर्मचाऱ्याचं. यानंतर आहे कामाचे तास व काम करण्याच्या ठिकाणी असलेली परिस्थिती. कामाचे तास हे नियमाच्या बाहेर असू नयेत आणि काम करण्याच्या ठिकाणी असलेली जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे ते अतिशय चांगलं, त्याला पोषक असलं पाहिजे. जर पोषक वातावरण असेल तर तुम्ही तो कर्मचारी हा त्याचं मनोबल चांगलं राहणार नाही आणि त्याचे कारखान्याला जो काही तो देणार आहे, जो काही त्याचे कष्ट ते लावणार आहे ते योग्य पद्धतीने तो करू शकत नाही. आणि म्हणून कामाचे तास आणि त्या ठिकाणी असलेली परिस्थिती ही अतिशय चांगली असली पाहिजे, तरच त्या कर्मचाऱ्याचं मनोबल हे चांगलं होत असतं. यानंतर आहे रोजगाराच्या बाबतीत सुरक्षितता. कोणत्याही कर्मचाऱ्याला असं वाटलं पाहिजे की आपला हा रोजगार हा सुरक्षित आहे, हा असुरक्षित नाही. जर त्याला असुरक्षित वाटत असेल तर तो काम करत असताना योग्य पद्धतीने काम करत नाही. त्याच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होते की आपलं काम आज आहे उद्या नाही, आज आहे किंवा नाही, या प्रश्नामध्ये निर्माण होतात आणि याचा परिणाम त्याच्या मनोबलावर होतो आणि याचाच परिणाम तुमच्या कारखान्याच्या यशस्वीतेवर सुद्धा होत असतो. यानंतर संघटनेत कर्मचाऱ्यांना प्रगती करण्यासाठी असलेला वाव. संघटनेत किंवा एखाद्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्याला प्रगती करण्यासाठी वाव असला पाहिजे. त्यांनी स्वतःची प्रगती, आर्थिक प्रगती म्हणा किंवा बौद्धिक प्रगती करायला हवी, यासाठी तुम्हाला तिथं वातावरण हे चांगलं द्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर कर्मचाऱ्याला देण्यात येणारी वागणूक ही चांगली असावी. त्याच्यासोबत वागत असताना, बिहेवियर करत असताना अतिशय योग्य बिहेवियर तुमचं असलं पाहिजे. यानंतर आहे योग्य नेतृत्व आणि यानंतर आहे पर्यवेक्षकाची तांत्रिक योग्यता व कार्यक्षमता. एखादा पर्यवेक्षक आहे, एखादा काम करणारा व्यक्ती आहे, त्याची तांत्रिक योग्यता ही चांगलीच असली पाहिजे. त्याला जर पद आवश्यक आहे, त्याला टेक्निशियन असेल किंवा त्याला जर कम्प्युटरचं ज्ञान चांगलं असेल तर तुम्ही आपण त्याला कम्प्युटरचंच काम हे दिलं पाहिजे आणि त्याच्या योग्यतेनुसार जर आपण काम दिलं तर त्याची कार्यक्षमतासुद्धा वाढत असते. त्याच्यानंतर आहे संघटनेची धोरणे व व्यवस्थापकाचे निर्णय. याबद्दल कर्मचाऱ्यांना असलेली माहिती. या संदर्भात संघटनेच्या धोरणे व व्यवस्थापकाचे निर्णय याबद्दल प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची माहिती असली पाहिजे. त्यानंतर आहे कर्मचाऱ्याच्या तक्रारी सोडवण्याकरता निर्माण केलेल्या व्यवस्थेची परिणामकारकता. संदेशवहनाच्या व्यवस्थेची परिणामकारकता. कर्मचाऱ्याच्या मनात संघटनेबद्दल असलेली निष्ठा. जेव्हा व्यवस्थापक अशा सर्व गोष्टी करत असतो, तुम्हाला आर्थिक प्रेरणा देतो, आर्थिकेतर प्रेरणा देतो, पुरेसा पगार देत आहे, कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती जर देत असेल, योग्य नेतृत्व देत असेल, कर्मचाऱ्यांना देताना चांगली वागणूक देत असेल
तर कर्मचाऱ्याच्या मनात संघटनेबद्दल निष्ठा निर्माण होते आणि मग ही निष्ठा निर्माण होते. त्यामुळे तुमचं मॉरल मनोबल हे वाढतच असतं. यानंतर आहे कर्मचाऱ्याचे परस्पर असे असणारे व्यक्तिगत स्नेहपूर्ण संबंध. त्या कारखान्यामध्ये त्या इंडस्ट्रीयलमध्ये जर काम करणारे व्यक्ती यामध्ये कर्मचाऱ्यामध्ये जर व्यक्तिगत स्नेहपूर्ण संबंध असतील तर त्याचा परिणाम तुमच्या कारखान्याच्या कामावर होतो आणि त्याच्यामुळंच तुमच्या कर्मचाऱ्याचं मनोबल वाढत असतं. यानंतर आहे पर्यवेक्षक व कर्मचारी याच्यामधील सुधारणा दोन. प्रत्येक कारखान्यामध्ये पर्यवेक्षक असतात आणि कर्मचारी असतात. या दोघांमध्ये जर संबंध सुदृढ किंवा चांगले असतील तर परस्पराच्या सहाय्याने ते काम अतिशय व्यवस्थित करतात आणि त्यांचं मनोबल वाढत असतं. अशा पद्धतीनं मनोबल निर्धारित करणारे घटक यामध्ये पुरेसा पगार, आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा, कामाचे तास आणि त्या ठिकाणी असलेली परिस्थिती, कर्मचाऱ्यांना त्यांची आवड, शिक्षण, कौशल्य, अनुभव पाहून सोपवलेले काम, योग्य नेतृत्व आणि संघटनेच्या धोरणाबद्दल कर्मचाऱ्यांना दिलेली माहिती या सर्वामुळं या घटकामुळं हे जे घटक आहेत ते तुमच्या कर्मचाऱ्याचं मनोबल वाढवतात आणि याचाच परिणाम तुमच्या संघटनेच्या कामावर होतो. अशा पद्धतीने आपल्याला मनोबल निर्धारित करणारे घटक सांगता येतील आणि नंतरच्या तासामध्ये किंवा पुढच्या तासामध्ये आपण मेजरमेंट ऑफ मॉरल हा भाग घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.